पुढच्या वर्षी आम्ही पदयात्रेची संख्या थोडी कमी करणार आहोत। नुसता बायकोला पाठवला फोटो एकच थोडी मामी आहे, दोन सखीवाली की चुलती सखीवाली एकच आहे ना दोन असल्यावर माणूस बाहेर पडतो। बायको कंप्लेंट करते का व्लॉग मध्ये आता बनू नको नाही नाही पदयात्री जो फक्त पदयात्राच करणार त्यांनी त्याची स्वतःची वैयक्तिक गाडी आणू नये। 300 ते 350 बॅगी आहेत म्हणजे पर पर्सन आणि त्यांच्यासोबत छोट्या मोठ्या बॅगी आहेत। शिर्डीचा राजा साईनाथ माझा ते 9 वाजल्यापासून ते 2-1:30 वाजेपर्यंत मी फक्त तुमच्यासाठी बसलेलो व्लॉग टाकण्यासाठी। मेट्रो पालखी निघाली आणि पालखी निघाल्याच्या नंतर इथं जेवढे पण आपले मंडळी पदयात्री आहेत त्यांचे सर्वांचे बॅगी लोड होतात बघा। हा आता पूर्ण संपला आणि इथून होते बॅगी लोड। आपले सेवेकरी आहेत जे चढवतात पण आणि उतरवतात पण, रोजचं यांचं एवढा काम आहे। 300 ते 350 बॅगी आहेत म्हणजे पर पर्सन आणि त्यांच्यासोबत छोट्या मोठ्या बॅगी आलेल्या गाद्या असतील आलेल्या असतील त्या सर्व पण एक्स्ट्रा आहेत। म्हणजे विचार करा 350 प्लस बॅगी रोज चढवायचा आणि उतरवायचा। त्याच्यानंतर आटू हे जेवढं पण कागदपत्र ते सर्व भरपूर आहेत ना। बरोबर बरोबर संध्याकाळांचा मामा काहीतरी बोलले 2 शब्द मुलांबद्दल। आणि हा माणूस आहे ना, हा माणूस 2 दिवस चालला आणि बाता गेल्या का 7 दिवस चालणार मी 5 दिवस चाललो 5 दिवस। मग तुला बक्षीस ठेवले ना 5 दिवस बक्षीस म्हणजे 5 दिवस चालायचा मग सगळ्यांची विकेट पडते। चला बॅग चालणारे साई भक्त भरपूर आहेत पण जी सेवा करणारे आहेत खरोखर ती सेवा सगळी चालणाऱ्या लोकांची सेवा येणार आहे। बरोबर आहे ना। चला साईराम झालंय फ्रेश आणि फ्रेश झाल्यानंतर इथं आहे बाबा आपल्या हृदयावर, शर्टावर पण आहेत आणि हृदयात पण आपल्या पदयात्री लोकांचे सर्व यांच्यावरती आहेत। आणि इथे आहेत सर्व सेवेकरी। साईराम 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 इथे चाललंय लोडेड काम। साईराम इथे झालं आमचं सर्व काम आता निघतोय। आज कसं नाश्त्याचा कार्यक्रम आपल्या पुढे त्याच्यामुळे आपण नाश्ता काय केला नाही पण बाकीच्या सर्व काही गोष्टी इथं आपण शेगड्या आहेत ते लोडेड करणार। शेगड्याच्या नंतर बघा इथं बाटले आहेत जे आपण गरम पाण्यासाठी यूज करतो आणि आपल्या जेवणासाठी यूज करतो। कंटा मामा साईराम बरोबर आहे ना। बरोबर आहे बरोबर। चलो ही साईडला इकडं हे बघा याच्यात काय रातच्याला काबुली चणे काबुली चणे कबूल चणे नाही कबूल चणे काबुलचं ते बरोबर छोलेचे चणे इकडे। ए पक्के दा ओम साईराम साईनाथ दा हा नंतर बोलती पोऱ्या बोलत घेतला ना बरं आमच्या पप्पाला। ठीक आहे इकडे आहेत नितीन दा आहे विनोद दा आहे। साईराम साईराम इकडे आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कधी फ्रेम मध्ये बघायला नाही भेटत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष। बरं झालं एक साथ बघायला भेटलं इकडं। काय बोलणार नियोजन बद्दल पुढच्या वर्षीच्या? पुढच्या वर्षी आम्ही पदयात्रेची संख्या थोडी कमी करणार आहोत, एक लिमिट ठेवणार आहोत आणि थोडेफार नियम पण चेंज करणार आहोत। कारण यावर्षी ना भरपूर लहान लहान मुलं होती आणि रोडवरती हायवेवरती गाड्या पण जोरात चालतात आणि थोडे रिस्क वाटतं आम्हाला। त्यामुळे मंडळाला कुठलं नाव खराब होऊ नये, मंडळाला कुठं डाग लागू नये म्हणून पुढच्या वर्षी आम्ही पदयात्रेची संख्या कमी करणार आहोत। त्याच्या अगोदर तुम्ही जेव्हा आपली पालखीची डेट ठरवणार आपल्याला डेट तर माहितीच असेल पुढच्या वर्षी काय? पुढच्या वर्षीची डेट आहे आपली 27 नोव्हेंबर। 27 नोव्हेंबर आहे का? 27 नोव्हेंबर अगोदर मीटिंग होईल किंवा त्या मीटिंग मध्ये असे 10 नियम असतील ते लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल असं काय ठरवता येईल का? आम्ही आता जानेवारीमध्ये मीटिंग लावणार आहोत। आपल्या भंडारा एकूणच भंडारा होईल आणि मग मीटिंग करणार आहोत। मीटिंग नंतर आम्ही नियमावली बनवलेली आहे। त्याची काही व्हिडिओ वगैरे बनवून आपल्या लोकांपर्यंत पाठवायची आहे का? ती व्हिडिओ मॅक ब्लॉगच्या मार्फत सर्व लोकांपर्यंत पोहोचेल।
पालखीत आपण हे सर्व पोचू आणि जेवढं काय आपल्या पालखीत सुधार करता अजून येईल ते करूया आपण. अजून काय बोलू शकतो? बघा पालखी काय माहिती का, पदयात्रा पालखी जी असते दरवर्षी आपल्याला नवीन नवीन शिकायला भेटतं. पालखीमध्ये काय चुका होतात, नवीन नवीन प्रयोग करता येतात आपल्याला. आता आपल्याला पालखी अजून आता हे 17वं वर्ष आहे, अजून आपल्याला 25-50 वर्ष करायची पालखी. पालखी आपली थांबणार नाही कधीच. तर आपण जेव्हा सुरुवात केलेली तेव्हा ठरवलं जर पालखी काढायची असेल तर ती टिकवायची महत्त्वाचं आहे. आणि भले शेवटी 8 पोरं असली तरी आम्ही पालखी घेऊन येणार. दातील आपला उपाध्यक्षाचं म्हणणं होतं, अध्यक्षाचं म्हणणं काय ते पण आपण थोडक्यात जाणून घेऊया. नक्कीच जाणून घेऊया आपण. ओम साईराम. ओम साईराम. माझं म्हणणं असंच आहे की जे आपले सेवेकरी आहेत, पदयात्री आहेत, त्यांनी आपापलं कार्य व्यवस्थित निभावं आणि जे पदयात्री आहेत त्यांनी काळजीपूर्वक म्हणजे रस्त्याने चालताना काळजी घ्यायची की कुठे गाडी वगैरे बघून व्यवस्थित चालायचं. आणि आपले जे सेवेकरी आहेत त्यांचा अतिशय मोलाचा पदयात्रेमध्ये वाटा असतो. ते न सांगता कामं करतात. एवढंच बोलणं माझं. आमची तशी पण. आणि पुढच्या वर्षी आम्ही अजूनही करणार आहोत. जे पदयात्री जे आहेत आपले पदयात्री जो फक्त पदयात्राच करणार, त्यांनी त्याची स्वतःची वैयक्तिक गाडी आणू नये. त्या गाड्यावरती आम्ही बंदी आणणार आहोत पुढच्या वर्षी. हा नियम मी तुमच्या मार्फत सर्वांना पोहोचवलं म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो. आता ओम साईराम. की पदयात्री लोकांचं पण असं म्हणणं होतं की काही सेवेकरी असे बोलतात पण ठीक आहे, ते आम्ही जेव्हा मीटिंग ठरवू आम्ही त्या गोष्टीवरती बोलूया. बट जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर तुम्ही आमच्या अध्यक्षाला उपाध्यक्षाला येऊन बोलू शकता. कारण की काही गोष्टी असतात सेवेकरीचे लोक समोर बोलत नाही पदयात्री. मी म्हणजे ऐकलंय मागून. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला बघा आपल्या पालखीत सर्व काही गोष्टी भेटतात पण कुठलाही कार्य परफेक्ट नाही होत. 100% होतच नाही. त्यात काही ना काही कोणाला न पडण्यासारखी गोष्टी होतात. सहसा काही असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या अध्यक्ष उपाध्यक्षाला बोलवा. आणि तुम्ही लोक तर व्हिडिओ बघतात तर तुम्हाला काय वाटत असेल अजून काय आमच्या पालखीमध्ये चेंजेस वगैरे अजून काय आम्ही चांगलं करू शकतो तुमच्यापर्यंत तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हेच आता आपण निघूया नाश्त्यासाठी. कारण की आज आमच्या सेवेकरींना आराम होता. आज नाश्ता बनवायची काही गरज नव्हती. दादांच्या मित्र आहेत ना तिकडे जे दरवर्षी आपल्याला नाश्ता देतात. आपण आता निघूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज. आमचा साई सेवकचा टेम्पो आहे आणि ही जी तुम्हाला ट्रॉफी बघायला भेटते. आम्ही जेवढे पण हॉल्ट वरती थांबतो जिथे पण आमचा राणा असतं दुपारचा रात्रीचा प्रत्येक व्यक्तीला किंवा आम्हाला जो भेटायला आला त्याला आम्ही हे अशी मान सन्मान आमच्याकडून ट्रॉफी असते घड्याळ असतं आणि ते आम्ही दर जेवढे पण आमचे हॉल्ट असतात त्यांना देतो. आणि त्यांच्याकडून म्हणजे एवढं सर्व करतात. इथं दादा अजून पालखीवाले पण थांबत असतील ना. बऱ्याचशा पालख्या खूप सारे पालख्या थांबतात आणि असेच हॉल्ट वगैरे आपले पालखीवाल्यांसाठी करतात. त्यासाठी आमच्याकडून एक छोटासा भेट असते भेटवस्तू आणि तुम्ही आता ते स्वीकार करावा. थँक्यू. ओम साईराम. नंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईराम. आलोय आपल्या 7वा दिवस आहे पालखीचा म्हणजेच आज आहे बुधवार आणि नाश्त्याचे आपण निघालो आणि तुम्हाला थोडक्यात आपल्या मंडळाचे जेवढे पण सभासद होते अध्यक्ष उपाध्यक्षांनी माहिती दिली आणि आपण आता आलोय नाश्ता करण्यासाठी. तर नाश्त्याचा इथं पूर्ण हे बघा या साईडला सर्व मंडळी आपली पदयात्री बसलेली आहेत. इकडे आपला देवारा टेम्पो आहे तिकडे पण अर्धे गाड्या थांबलेल्या आहेत आणि समोर त्या साईडला चाललाय नाश्ता. आणि नाश्ता काय आहे कारण की आज जो नाश्ता असतो तो चहा खूप उत्तम असतो. त्याच्यासोबत आपल्या खाण्यासाठी आपल्याला माहिती दादा ये जरा चहा कसा वाटला तुला. पलते दादा आहे मला नेहमी बोलतो की मला व्हिडिओमध्ये घेत नाही. जेव्हा पण व्हिडिओमध्ये घेतो पळून जातो. तर हा चहा सोबत पोहे होते. पोहे एवढे सुंदर आणि म्हणजे खूपच भारी लागतात. तर पोहे अनलिमिटेड खाणारी पोरं तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे बघा इकडे हे चेहरे तुम्हाला 7 दिवस बघायला भेटतील ना. नाश्ता चहा म्हणजे बाबांना सोडून हे बघा लास्टला येत नाही यांना सोडून हे चहा नाश्ता जेवण म्हणजे बरोबर लेवल केले. पालखीत 7 दिवस हे नेमचे किती आले रे यात किती ए बघू एकदा वरती बघ 28 पाव दिनेश काही नाही चेहऱ्याला 28 पाव असू द्या. चला
इकडे पोहे आहेत आणि त्या साईडला चहा आहे. तर तुम्हाला जाऊन मी पोहे दाखवतो. बघा इकडं आहेत, चला जाऊया. पोहे आणि पोहेसाठी गर्दी खूप असते. दादा झालं का नाश्ता झाला? इथं आपली पालखी ठेवलेली आहे. पालखीच्या ठीक कंठा मामा फोटो काढतोय. साईनाथ दादा फोटोग्राफर. अरे फोटोग्राफर मामा, ते मामीला पाठवला फोटो तरी किती काढतेस तू? हा नुसता बायकोला पाठवला फोटो. एकच थोडी मामी आहे, दोन दोन मामी आहेत बाबा या के कंठा मामा सख्खीवाली सख्खीवाली की चुलती? सख्खीवाली एकच आहे ना चुलती? एक असली तर मामा गैर असतात, दोन असल्यावर माणूस बाहेर पडतो. बरोबर आहे, असू द्या. इकडे चालेल नाश्ता साईराम कांदे पोहे. हे बघा इथे चहा, या चहाला तोड नाही. चहाची खप फुल असते या चहासाठी. आम्ही पूर्ण म्हणजे मी तर 2-2-3-3 कप पितो, ते तुम्हाला दिसेलच. आणि त्याच्यासोबत आपण कांदे पोहे. हे बघा हे आपले कांदे पोहे आहेत. तो आता जाऊया आपण पुढे. हे बघा इकडे सर्व बसलेले. साईराम साईराम साईराम. हे बघा इकडे सर्व मंडळी आपली. साईराम झाला का नाश्ता? हा आपला दादांचा मुलगा. तुझ्या वडिलांचं नाव सांगू शकतोस तू? नार्यादा. हा नार्यादा. किती प्लेट खाली तुने? 3. त्याला टेसा ठेवले जेवणात टाकायचं गे. डेंजरस. अनलिमिटेड पोहा खाणारी पोरा, अनलिमिटेड पोरा खरोखर दाबून ना. तुमच्या अंगावर 2100 रुपये झाले मंडळाचं. जाता येईल घरात येऊन जा. आता 700 रुपये तुम्ही लेवल केले गावात ना. डेंजर काम आहे तुमचा, डेंजर काम आहे. असू दे खाऊन घ्या खावा का साईराम. चला खरं आणू काय तुला? काहीच नको? ठीक आहे असू दे. चला आता आपण पण थोडक्यात नाश्ता करून घेऊया. साईराम. साई बाबा की जय. यकीन कर जब वो देगा तो बहुत बेहतरीन देगा, बेहतर से भी बेहतरीन देगा असं मागे स्लोगन लिहिलंय. आणि हे नक्कीच साईबाबा आमच्या सर्व जेवढे पण पदयात्री आहेत सर्वांसाठी हे लागू होतं. कारण की बघा ना, आपण अपेक्षा करतो की आपल्याला ही गोष्ट भेटली नाही नंतर वर्ष 1.5 वर्षानंतर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट भेटते. तर आपल्याला ती गोष्ट माहिती नसते. आपल्याला असं वाटतं का हे आपल्यासाठी बेस्ट असतं, पण नाही, त्याच्यापेक्षा काहीतरी अजून बेस्टेड असतं आणि ते आपल्याला भेटतं. तसंच या शर्टावरची जी प्रिंट आणि स्लोगन आहे पुढे जो काढलेला नाही पाहू शकता तुम्ही, खरोखर खूप सुपर्ब काढलेला आहे. जर तुम्हा कोणाला पण असं साडीवरती किंवा ब्लाऊजवरती किंवा कुर्त्या शर्टवरती पण तुम्हाला फॅब्रिक पेंटिंग किंवा आरी वर्क किंवा तुम्हाला जे पण काय लागत असतील गोष्टी, डिस्क्रिप्शनमध्ये ID दिलेली आहे ताईंची. त्यांना जाऊन तुम्ही DM करा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे. जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये एकदा ओम साईराम बोला. खरोखर खूप भारी आहे. आणि आपण आता इथून निघतोय थोड्याच वेळात. इथे आपली पूर्ण गँग आहे बघा या साईडला. साई बाबा की जय. चला गावातली काही मंडळी आली तिथं. मदन दादा आहे आणि दादा पण आहे तिथं. कालच आलेली होती, वस्तीला होती इकडं. आणि जो नाश्ता होता यांचा तो मित्र आहे. यांचे म्हणजे समीर पाटील असतील, दादा असतील. त्याच्यासोबत जो प्रसंग घडलेला ते मागच्या वर्षी सांगितलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर तो मैत्रीचं एक नातं असतं, रक्ताचा नाताच्या पलीकडे पण एक मैत्रीचं नातं असतं. ते अजूनपर्यंत निभवतात आहे. आणि खरोखर चहा नाश्ता त्यांच्याकडून दरवर्षी असतो आणि जेवणसुद्धा असतो. तर सर्व गोष्टी असतात ना. थँक्यू. आणि आपण आता दर्शन झालं आपलं? जाऊन आले ना, शिर्डीत जाऊन आले ना. तर ठीक आहे, चला सावकाश पोचा. साईराम. शिर्डीचा राजा साईनाथ माझा, मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईना बेटा तुम्ही येताना. मी निघालो तुम्ही येताना. माझ्या साईना बेटाया तुम्ही येता का? बाबा की, साईनाथ महाराज की. ओम साई, जय साई, ओम साई.
नाश्ता केला आणि 9:30 वाजता मी आलोय इथे. या इकडे हा बस स्टॉप आहे. 9:30 वाजल्यापासून ते 1:50 झालेत. आता व्हिडिओ अपलोड झाले बघा. त्या साईडला टावर आहे आणि त्या टावरच्या रेंजमध्ये जिओचा टावर येतो. तर त्या टावरचा नेटवर्क मला भेटला, त्याच्यामुळं आज व्हिडिओ अपलोड झाले. म्हणजे आजचा दिवस आहे 7वा आणि व्हिडिओ अपलोड झाले 5व्या दिवसाची. तुम्ही विचार करा, 9:30 वाजल्यापासून ते 2-1:30 वाजेपर्यंत मी फक्त तुमच्यासाठी बसलेलो व्लॉग टाकण्यासाठी. नेटवर्क अजिबात नव्हता मला काहीच. पण खूप मला असं आहे का तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचलीच पाहिजे, कारण की पालखीतला प्रत्येक व्यक्ती त्यांच्या घरातल्या लोकांना दिसला पाहिजे की आम्ही इथे 8 दिवस काय करतो. आणि शेवटचे 7 दिवस हे समजून पण नाही आलं का 7 दिवस कसे निघून गेलेले आहेत. आणि मी एवढंच बोलेन की जी लोक मला बघतात ते तर कोण कोण मला बघतोय, कुठून बघतोय, तर नक्की मी तुम्हाला 19 तारखेला आमचा साईबाबाचा आपला साईबाबाचा भंडारा होणार आहे. तर आपल्या साईबाबाच्या भंडारामध्ये नक्की तुम्ही मला भेट द्या. मला समजेन की किती लोक मला बघत होते आणि त्यांना कसं वाटला व्हिडिओ. कारण की बघा सर्व कमेंटर करतात ते खूप भारी वाटते, पण नक्की तुम्ही मला भेट पण द्या आणि मला समजेल किती लोकांनी माझे व्हिडिओबद्दल काय आणि काय अजून करता येईल ते पण करू. पण खरं मी सांगतो 9:30 वाजल्यापासून ते 1:45 वाजेपर्यंत इथे एकटा बसून राहणं एकच ठिकाणी फक्त असं मोबाईल पकडून लिटरली मी माझ्यासाठी हॅट्सअप बोलेन. पण आता जाऊया. दुपारचं जेवण आय थिंक झाला पण असेल. मला आरती पण नाही भेटली 12ची. जेवण काय माहीत असेल का नसेल, मला प्रॉपर ते दाखवता पण नाही येणार आहे. पण ठीक आहे, पोचूया. आणि आता मला परत 6व्या दिवसाची पण व्हिडिओ आता अपलोड करून ठेवायची, कारण की बघा उद्या अजिबात टाईम नाही भेटणार आहे. उद्या आपण एकदा दर्शनाला निघालो तर मग अजून मी जे काय असेल ते सर्व आजच अपलोड करून ठेवणार आहे मी. आणि चलो बब्बाय, भेटूया. बब्बाय नाही तिकडे जाऊया. चला साईराम आलो आणि आल्या इथं दिसतंय मला पहिलं तर बाबांचं दर्शन करून घेऊया. आणि त्याच्यानंतर बाबांचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला अरे साईराम बुवा, साईराम. इथं आपली मंडळी सर्व झोपलेली आहे. पण सीन असं आहे की बऱ्याचपैकी जेवण 90% लोकांचा झालेला आहे. आणि मी तुम्हाला बोललो ना का उशिरा झाला, इथं येणं पण उशिरा झाला ना. उशिरा आल्याच्यामुळं पूर्ण असू द्या, पहिला जेवण जेवतील लोक, आपण पण थोडंसं जेवूया. आणि इथं आहे पालखी आणि पालखीमध्ये आजचा प्रसाद आणि पेढे आणलेले आहेत. आणि मंडळी आलेले, पाहुणी मंडळी आलेले आपल्या दिव्यावरून. करण आणि इकडे भाऊ आलेला आहे. काय बोलतं, बरं आहेस ना? किती वाजता निघाले तुम्ही? 7 वाजता निघालेले का? बरं आहे. मग आता शिर्डीत का? काय चिन्मय शिर्डीमध्ये ना दर्शन करून. ठीक आहे चला. हे बघा सर्व झालं का जेवण वगैरे? चला हे बघा इथं मंडळी झोपलेली आहे सर्व एकदम आरामात. सॉक्स फाटलेत असू दे, तू सॉक्स तो चालतं तर फाटणारच आहेत ना सॉक्स, त्याला काहीच नाही करू शकत आपण. मला काय कमेंट करतील? कमेंट माझ्या नावाने करतील तर मला फरक पडेल. असू द्या. आता इथं चार्जिंग पॉईंट आहे या साईडला. हे बघा या साईडला चार्जिंग पॉईंट आहे. आणि आमचे वर्षानुवर्ष दरवर्षी भेट देणारे व्यक्तिमत्व म्हणजे इथं सस्कर साहेब. मस्त झालं जेवण. मी झालो लेट, तुमच्या जेवणाचे लेट पोचलेलं आहे. आणि त्यांची फॅमिली इकडे आहे, वहिनी वगैरे. मुलगा त्यांचा आल्या भेटला मला, पण त्याला कुठेतरी गेलाय. आपण उद्या आहेत ना? हां उद्या दरवर्षीप्रमाणे ते असतीलच उद्या जेव्हा त्या साईडला. नाही तर आपली मामी आहे. कसे जेवले का? झाला जेवण? ठीक आहे बरं. आणि त्याच्यानंतर आपण जाऊया अजून पाहुणी मंडळावरून जे आहेत त्यांची सुद्धा भेट देतो. 1 मिनिट थांबा, तुम्हाला भेट द्यायचे पहिला थांबाय. थांब याचा अंग बघा आणि हे भांडा बघा. थांब. अरे तुला खोटा नको दापू. खोटं वहिनी घरावरच जेवतं गे? वहिनी घरावरच जेवतं गे? सांग मला कमेंट मध्ये.
असू द्या. आणि ब्रह्मा होता. ब्रह्माचा खाना तेवढाच आहे जेवढा तुम्ही बघितला. आणि या साईडला पिठला, आज पिठला स्पेशल केलेलं होतं. हा बघा आला. मी तुम्हाला सांगितलं ना की सस्कर साहेबांचा मुलगा मला आल्या भेटलेला. सो हाच तो. आणि उद्या भेटेल. काय ब्लॉग बघतो का नाही? बघतो ना. हा बघतो. बाबा हे बघ कसा पीठ तू बनवलंयस का? हे बघा एवढी मोठी. तू बनवलंय? अच्छा सर्व मिळून बनवलंय पिठला. बरं 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 असू द्या. आणि मस्त दिसतंय ना. आपण पण तू जेवून घेतला का रे? तेव्हाच मी झालोय उशिरा. आणि इथं याची मम्मी काय करते बघूया का? वहिनी काय करताय हे? अच्छा तव्यावरती म्हणजे पिठल्या सोबत आहे का? अरे भाई हे भाकरीला काय बोलतात? बाजरीची. चुलीवरची बाजरीची भाकरी. अच्छा तर आपल्या इकडे तांदळाच्या भाकरी असतात. तर आपल्याला इकडं म्हणजे ऍक्च्युली आपण जे पिठलं बघितलं पिठल्यासोबत बाजरीची ना, बाजरीचीच भाकर चांगली लागते. जी लोक CST ला जात असतील ना, CST ला त्यांना माहिती होतं का पहिला म्हणजे 10-12 वर्ष अगोदर ना CST स्टेशनच्या समोर तिकडे एक पिठल्याचा काउंटर होता. तिथं 2 का 1.5 रुपयाला 1 रुपयाला पिठला भेटायचा, पिठला भाकर. आणि मी कॉलेज टायमाला तिथे जायचो त्या टायमाला. खरोखर खूप चविष्ट असायचं. तर आपण पण आता मला ना सांगू पालखीमध्येच पिठला खायला खूप मजा येते. तर ते पिठला तर आपण खाऊया. आणि तर आम्ही कंटा मामा झालं जेवण? झालं ठीक आहे. इकडे पापड काढतात आहे. आणि या साईडला आपले मंडळी आहेत. दादा बरे आहेत ना? दादा आहेत ना रे. तर मामा पण आलेले आहेत. दादा एकटे आले का? आले आहेत आपले पाहुणी मंडळी आलेले आहेत ना? सोबत आले म्हणजे तुम्ही? ठीक आहे असू द्या. आता दर्शन वगैरे घेऊन मग परत. ठीक आहे चालेल. हे सर्व आपल्या दिव्यातले मंडळी आहेत. विनोद दादा आहेत. यांचा मी तुम्हाला ओळख करून देतो. जे दिव्यातले रिक्षा स्टँड आहेत त्यांचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर नरेश पवार. तुम्ही रिक्षा जेव्हा गणेशनगर चिन्मय गेट बोलताना तर चिन्मय त्यांची बिल्डिंगच आहे पूर्ण इकडं. आणि असे बरेचसे बिल्डिंग आहेत त्यांच्या. तर कन्स्ट्रक्शन आहेत. तर आपल्या नेहमी पालखीला हातभार आपले जेवढे गावकरी मंडळी असतात तसं त्यांचा सुद्धा असतो. विनोद दादाचा सुद्धा असतो. तर चला ओम साईराम. आणि जेवण्यासाठी इथं भाकरी तर संपलेली आहे पण भाकरी येईल तोपर्यंत. नंतर पिठला आणि तिथं राईस आहे. राईस सोबत डाळ, पापड आणि मोतीचूरचे लाडू. सो आता आपण घेऊया जेवून. चल जेवतो का बरं माझ्यासोबत? पक्का ना? ठीक आहे चला जेवून घेतो मग. चला जेवलो. आणि जेवल्यानंतर जेवले का रे तुम्ही? काय खोटा बोलते रे? हा पोलिसांचा मुलगा असून खोटा बोलतोस? जेवलो. आणि जेवल्यानंतर इथं आता दादा लोक आहेत सस्कर साहेब आपले. थोडेच वेळात निघणार आहेत. या अशीच भेट देत राहा आम्हाला. एकदम खूप भारी वाटतं दरवर्षी येतात. मला असं वाटलं का आज पण भेट देणार नाही उद्या पण भेट देणार का, पण सुट्टी मॅटर करते नाही का. एकदम भारी असू द्या. आणि इकडं विक्रांतचे व्हिडिओज वगैरे बघत असतात. बघतो ना रे? अभ्यास पण करतो ना का फक्त ब्लॉगच बघतो? असू द्या. चला आपण थोडंसं सस्कर साहेबांबद्दल आपल्या मंडळाच्या म्हणजे माहिती घेऊया की मंडळाची आपण बोलतो ना. आता मगाशी तुम्ही 5 दिवस बघतात. वहिनी या लाजता कशाला? वहिनी लगे लाजते की 5 दिवस आपण जेवढे पण पाहुणे मंडळी आले तर मंडळाबद्दल आपण विचारतोय. तर आपण सस्कर साहेबांना पण विचारू. जे दिव्यातली लोक आहेत ते चांगल्यापैकी ओळखतात सस्कर साहेबांना. तर सस्कर साहेब फक्त 2 शब्दात एवढंच बोलायचं. मंडळाच्या बद्दल काय वाटतं तुम्हाला? मंडळातले अध्यक्ष मंडळी व मंडळातले सभासद 8 वर्षापासून पालखी मी आता नित्यनियमाने 8 वर्षापासून हजेरी देतोय पालखीला. बुधवारच्या दिवशी मी दुपारच्या आरतीला या पालखीला असणार म्हणजे असणारच. पालखीचे अध्यक्ष आणि सभासद यांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे मला. आणि इथून पुढे मी माझ्या बुधवारच्या दिवशी पालखीला प्रस्थान राहीलच हे तुम्हाला वचन देतो. बरोबर. वहिनीला द्या. वहिनी थोडक्यात तुम्ही बोला. कसं वाटतं पालखीला येऊन तुम्हाला? म्हणजे तुम्ही तर शिर्डीला जाता असं मी स्टेटस बघतो. महिन्यातून 1.5-2 महिन्यातून मला स्टेटस दिसतातच दादांचे जातावेळी. तुम्ही सांगा पालखीबद्दल. ओम साईराम. पालखीबद्दल काय सांगायचं? बाबांनी आम्हाला बोलवलं, आम्ही आलो नाही. बाबा जेव्हा बोलवतात तेव्हा आम्ही हमखास येतो म्हणजे येतोच. आणि आल्यानंतर इतकं छान वाटतं इथून पाय निघत नाही. इथंच थांबूशी वाटतं असं वाटतं. खूप छान. नक्कीच. आणि अशीच भेट देत राहा. जमलं तर जवळच आहे तुम्हाला 19 डिसेंबर तेव्हा या. तेव्हा पुन्हा आपण भेटूया. साई बाबा की जय. तो नाही येणार. नाही देतो. सलून वाला आलेला आहे. थांब जरा 1 मिनिट पहिला दाखवते काय. पहिलं तो बाहेर गाड व्हाईट कलरचं दाढी आलेली आहे अचानक शिर्डीला चालता हा. कुठला कोपरचे आहेस की तू? तुषार रतीशच्या
कोपरचाच ना दे ना पहिले तुझा केस काढता कोपऱ्यांचा जोर कोपरचा अरे तुझं वरती तर घे हो दाम अरे वाईट सोडून तुम्ही खाली उडून टाकले या दिवशी. अरे कोणताच नाही उडवला दाम काम आमच्या बारबर आले पुढची मुशी कापली दाम 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 चाकू कैचीला धारत नाही ते अरे दाम ना झाला झाला दाम. डायरेक्ट ओढ कसक्यान खेच फोडीला डेंजर नाही रे खेचू नको अरे हो डोडबा पुढं अरे दाम. अरे दाम. हो लो लो लादव 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 घे इंडिया जीतेगा इंडिया थँक्यू सो मच. आणि कोणाला लग्नाची काय चावल करायची असेल त्याला ऑर्डर द्या. डोक्यातलं पण काढून घे नाही ना माझ्या डोक्याला केसच नाही. चला फिरता फिरता निघता जेवण करता करता सर्व मस्त इकडं आलोय आता आणि इथं बसलोय पेट्रोल पंपला. थोडंसं शूट करत होतो, व्लॉग शूट करत होतो आणि व्हिडिओज पण होत्या थोड्याशा त्या शूट केल्यात. आणि आता आलो इथं आपल्याला छोट्या चिमुकल्या दिदी भेटलेल्या. इकडे दोघी जण इकडे. तुझं नाव काय? तुझं नाव आदिती. तुझं नाव स्वरा? नाही. मग स्वरा कोणाचं नाव आहे? आणि आदिती स्कूलमध्ये जाते? कितवीला आहेस? 15वी 14वी? बालवर्ग आहे. तू कितवीला आहे? 7वीला? पहिलीला आहे अजून. मग मोठी कोण? तू का? मग ही छोटी? मग तू छोटी, तू मोठी. मग तुझे दात कसे उठले मोठी होणी? छोटी असून हिचे दात कसे काय आहेत? काय रे? त्याला साईराम दादा लोक आलेले आहेत. आणि दादा कुठे गेला? त्याला बोलो. हा 15वीला आहे ना? हा. तर हे लोकांनी हे बघा या बाटल्या आहेत ना, जिरा मसाला म्हणजे जिरा सोडाच्या बाटल्या घेऊन आलेले होते. आणि आता ते रात्रीचे पण हॉटेलला आपल्याला भेटतीलच नक्कीच. पण ते आणि पूर्ण गँग फॅमिली वगैरे सर्व आलेले आहेत. सोमवार मंगळवार पण आलेलो आम्ही. हा सोमवारी मंगळवारी पण होतेच. म्हणजे तिसऱ्यांदा चौथ्यांदा भेट आहे आपली नाही का? तिसऱ्यांदा चौथ्यांदा भेट आहे. दादा आमचे पाणी वाटत असतात, कंटिन्यू पाणी वाटत असतात नाही का? कंटिन्यू सेवा असते. एवढे पाण्याची वाटण्याची सेवा असते दादाची आणि पूर्ण फॅमिली त्यांची आलेली. चला आपण हॉल्टवर भेटूया नक्कीच. आणि आपण भेटूया. ओम साईराम. चलो साईराम, आपल्या हॉल्टवरती पोचलोय. शेवटचा दिवस आहे आणि खूप साऱ्या आठवणी आहे या 7 दिवसाच्या. म्हणजेच उद्याचा 8वा दिवस आहे. शेवटचा आलं आहे. बरीचशी पाहुणी आलेली आहे, मंडळी आलेली, पाहुणी मंडळी. सो जसं पॉसिबल होईल प्रत्येकाला भेटूया. पण त्याच्या पहिला आपण आरतीला बसूया. आरती होईल आणि आरती झाल्याच्या नंतर जेवण वगैरे चालू होईल, ते सुद्धा बघूया. आणि बरीचशी मंडळी आहे, त्यापैकी आपले इथे गावातले दादा आहेत, राहुलभाई आहे, किरण दादा आहेत. सॉलिड भाई नाही बोलू शकत. विराज भाई गोल्डन मॅन. इथं गोट्यादा आहे, इथं सोपानदा आहे. साईराम. कधी आले तुम्ही लोक? आता झाले का? मग आता काय प्लॅनिंग? इथे थांबणार आहे का शिर्डीमध्ये? इकडे थांबणार ना? बरं. आणि आहे ना वस्ती छान आहे. दादा लोक येतात आपल्याला पालखीत वारंवार भेट देतात. पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जसं पॉसिबल होईल तसं येतात. आणि नक्कीच हे पालखीच्या दिवशी पण असतील उद्या. तर जेवून घ्या पहिला जायच्या पहिला, कारण की आता जेवण थोड्याच वेळात चालू होईल. चला बाय. आता जाऊया आम्ही. थोडासा पुढे निघतो, जरा हॉल दाखवतोय मी. आणि या साईडला पण अजून मंडळी आलेले आहेत बरेचशी. साईराम. ओ बुवा साईराम. साईराम. इकडे पण आलेले आहेत. साईराम साईराम साईराम. चला जेवून घ्या. हां. आणि इकडे फॅमिली पण आलेली बरीचशी. मी सांगितलं ना तुम्हाला की
बरीचशी फॅमिलीज आलेले आहेत इकडे भेट द्यायला, कारण की शेवटचा दिवस असले होते. इकडे अक्षय नाईकची बायको कंप्लीट करते का व्लॉग मध्ये येत नाही. आता बनू नको. नाही आता वहिनीला काय बोलशील? काय नाही मी नाही बोलत. नाही पण एकदा बोल ना, बोल वहिनीला बोल. चला दिनेश जेवला का? जेवलो. ठीक आहे, असू द्या. आपण पण आता थोड्या वेळात जेवण चालूच होईल आरतीच्या नंतर, आणि मग आपण पुढे निघूया आणि काय काय गोष्टी आहेत ते सर्व. चला आज शेवटचा दिवस आहे आमच्या जेवणाचा आणि दिवस आहे 7वा रात्र आहे. आपल्याला जेवणासाठी भाकरी आहे आणि त्याच्यानंतर बाजरीची भाकरी सुद्धा आहे आपल्याला. इकडे खाली बाजरीची भाकर, तांदळाची भाकर, पुलाव भातच्या नंतर व्हेजिटेबल भाजी ना, फ्लावर मिक्स, व्हेज कोल्हापुरी भाजी आहे. त्याच्यानंतर इथं सांबर आहे. दादा काय सांबर आहे. सांबरच्या नंतर इथं पिठलं आहे आपल्याला आणि पिठल्यानंतर इथं बघायला भेटतं आपल्याला जेवायला भजी बटाटा भजी आणि त्याच्यानंतर बाप रे बाप आमची तर आज तर चांदी आहे. म्हणजेच इकडे आहे पुरणपोळीच्या नंतर गुलाबजामुन. हो तुम्हाला मी सांगितलं ना शेवटपर्यंत गुलाबजामुन आहे. त्याच्यानंतर मोतीचूरचे लाडू. साईराम. आजचा शेवटचं जेवण आणि जेवण बघा किती सारं आहे. हे आमचं शेवटचं जेवण आहे. शेवटची रात्र आणि शेवटचं जेवण. भाकरी, त्यानंतर बाजरीची भाकरी आणि काय गोड एवढे सारे भाज्या. खूप शेवटचं जेवण आहे. काय रे साईराम बोल. साईराम काय साईराम नाही
राम साई राम साई राम. चला साईराम. शेवटची रात्र, शेवटच्या रात्रीचा शेवटचा दिवस आणि उद्या आपलं होणार आहे दर्शन. आणि आम्ही जस्ट आता झोपतोय. इथे समीर पाटील पालखी आहे, इथं आम्ही आता झोपतोय आणि इथं आपली पूर्ण मंडळी झोपलेली आहे. या साईडला इकडं सर्व. ॲक्च्युली एडिटिंगमध्ये होतो त्याच्यामुळं मला पॉसिबल नाही झाला बरेचसे पाहुण्यांना घ्यायला आणि जेवायला वगैरे दाखवायला. खूप जमलेलं. तुम्हाला माहिती असेल की दुपारी मी कुठे होतो, त्याच्यानंतर कुठे एडिटिंग केली. मला माहिती आहे की मी कुठे कुठे धावपळ करून कुठे एडिटिंग करत होतो. त्याच्यानंतर टावर. आता तुम्हाला सांगू अजून पण रात्रीचे 12:16 झालेली आहेत, पण मी 6व्या दिवसाचा ब्लॉग अपलोड नव्हतं कारण की नेटवर्क इश्यूमुळे. आणि आजचा सुद्धा ब्लॉग अपलोड करून ठेवा की तुम्ही उद्या बघणार, पण अजून 6व्या आणि 7व्या दिवसाचा ब्लॉग नाही. आता 8व्या दिवसाचा कधी अपलोड होईल डोंट नो. पण बरं आहे का तुम्ही वेट करता आणि ब्लॉग बघता. भेटूया उद्या मस्त. आणि पहिला तर सबस्क्राईब करून ठेवा. थंडी बघा, हाय थंडी हाय. चलो बाय, गुड नाईट, ओम साईराम, जय हिंद, राधे राधे. बोलायची इच्छा नाही, खूप काही तुमच्याशी बोलायचं आहे, पण बोलेन मी उद्या निवांत गप्पा गोष्टी करूया. बाय, राधे राधे.